ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं, विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। संगमनेर तालुक्यातील निळवंडेच्या पाण्यावरनं रणकंदन पेटलंय। पोलिसांनी पहिले आम्हाला गोळ्या घाला आणि मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत। निमगाव बुद्रुक इथे शेतकऱ्यांचा मोठा जमा झाला आहे। राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील इथे आल्या आहेत। निळवंडे उजव्या कालव्याचे उपविभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह विविध अधिकारी देखील यावेळी उपस्थित झाले आहेत। निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यामधून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पोलीस बळाचा वापर करून धाक निर्माण केला जातोय। त्यामुळे ठिकठिकाणी लाभधारक शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आले आहेत। त्यामुळे संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे। उन्हाळा तीव्र झालाय, त्यामुळे शेतीसाठी आणि वापरासाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली आहे। त्यात चाऱ्याची कामं पूर्ण झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यामध्ये पाईप टाकून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे। 2 दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे पाईप फोडून टाकले होते आणि त्या विरोधात भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्यासह 500 शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलं। अखेर जलसंपदा विभागानं लेखी देऊन पाईप फोडणार नसल्याचं म्हटलं। मात्र त्यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये जलसंपदा विभागानं आपला शब्द फिरवला। आज पोलीस बळासह जलसंपदा विभागाचे अधिकारी निमगाव बुद्रुक येथे दाखल झाले आणि शेतकऱ्यांचा देखील मोठा जमाव या ठिकाणी जमला। शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडली होती। शेतकऱ्यांनी आपल्या भूमिका मांडताना म्हटलंय की राहुरी तालुक्यामध्ये कालव्यांचे क्षेत्र 16 किलोमीटर आहे। त्या 16 किलोमीटरसाठी तुम्ही 20 दिवस पाणी देणार आहात, तर संगमनेर तालुक्यात तिप्पट म्हणजे 48 किलोमीटरचं क्षेत्र आहे, त्याला तुम्ही 60 दिवस पाणी देणार आहात का? त्यावरती अधिकाऱ्यांनी आम्ही 20 दिवस पाणी देऊ असं म्हटलं। त्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला। निळवंडे धरण आणि कालवे व्हावे यासाठी संगमनेर तालुक्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जनतेनं पुढाकार घेतलाय। स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचं पुनर्वसन करून घेण्यात हातभार लावला। त्या पाण्यावर नैसर्गिकरित्या पहिला हक्क असताना आमच्या सोबतच हा अन्याय तुम्ही नेमका कोणाच्या सांगण्यावरनं करत आहात, असा परखड सवाल देखील जनतेनं विचारलाय। संगमनेर तालुक्याच्या उजव्या कालवा लाभक्षेत्रावरील विविध गावांमध्ये यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत। पोलिसांनी देखील ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमुक या ठिकाणी मागवल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी निमगाव बुद्रुक येथील शेकडो शेतकऱ्यांसह कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात या ठिकाणी उपस्थित होते। वाहून चालले, आम्ही पाहू राहिलोय, फक्त त्याच्यात दुसरं काहीच करू शकत नाही। जमिनी गेल्या आमच्या 700 आणि 800 रुपये गुंठ्यानं, लोक भूमिहीन झाले।
राहुरीवाल्याने किती आम्हाला जमिनी काढून दिल्या. तुला रस्त्यावर 700 रुपये मागणी गुंठ्यान मिळाले, मला 400 रुपये गुंठ्यान मिळाली. नाही आपल्याला आहे ना राहुरी आणि संगमनेर एकावन्न गुंठे गेले, 400 रुपये गुंठ्यान मिळाले. तुला तर लय पैसे मिळाले. तोच आम्हाला लावा. तुमचे जर तिथं तेवढं किलोमीटरला जर हे असेल तर आमचा त्याच्या डबल आहे, त्याच्या डबल माझ्या दोन्ही मग तुम्ही आम्हाला किती दिवस देणार आहे? आता तिथं तुम्ही 20 दिवस दिलं, आता आमचं तिप्पट आहे लांबी, बरोबर आहे. मग तुम्ही आम्हाला 60 दिवस देणार आहेत का? 60 दिवस नाही होणार, पण 20 दिवस नक्की नाही मग 20 दिवसात कसं काय होणार? नाही 20 दिवसात कसं होणार ते सांगा ना. आता पुढचा विषय छोटा आहे, राहुरीत कॅनल छोटा आहे, संगमनेर मध्ये मोठा आहे. असू द्या ना, किती मोठं असू द्या, किती मोठं असू द्या, पण आम्ही आमचं हे बघा, राहुरीचं लाभक्षेत्र किती आहे? लाभक्षेत्र मोठा नाही का? 8000 हेक्टर राहुरीचं लाभक्षेत्र आहे, बरोबर आहे. आपलं तिप्पट आहे लाभक्षेत्र. नाही 16,000 आहे, तुम्ही तपासून घ्या. नाही 10,000 नाही 16,000 आहे, तुम्ही तपासून घ्या. 10,000 आहे. बरं ठीक आहे. मग आता तुम्ही किती दिवस आम्हाला पाणी देणार आहे? 20 दिवस पाणी देणार. 20 दिवसात आमचं पाणी होतच नाही. नाही भरणं आलं तर 4 दिवस वाढून द्या. तसं नाही. नाही 4 दिवसात होणारच नाही. 4 दिवसात होणार नाही. तुम्ही तिथं 20 दिवस दिले, आम्हाला 60 दिवस द्या. आमचं पहिलं भरून घ्या, मग त्यांना द्या ना तुम्ही. हा मुद्दा महत्वाचा आहे. पहिल्यांदा आपलं घ्या आणि खाली काय 50 दिवस जाऊ द्या. तुमचं भरणं होण्याची मतलब आहे, भरून नाही. देऊन द्या. इकडून सुरुवात करा बरं का? मला लेखी निवेदन द्या. माने साहेब तुम्ही तिथं 20 दिवस दिलं, आम्हाला 60 दिवस द्या. संपूर्ण मला एक सांगू का? तसं नियमानुसार संगमनेरला रोटेशनचं रोटेशन चालू नाहीये. राहुरीचं रोटेशन चालू रोटेशनचा टाइम आला. तेवढे पाईपच नाहीये. आम्हाला पावसाळ्यात रोटेशन देणार का मग तुम्ही? आणि मग कसं काय रोटेशन देणार तुम्ही? किती दिवसांनी सोडणार? तुम्ही शब्दाचा विपर्यास तू तरी करू नका. मी तर तुम्ही काय बोल राहिले? मग उन्हाळ्यात आम्हाला पाण्याची गरज आहे साहेब. साहेब पाण्याची गरज आम्हाला खालून भरला ना या टायमिंगला इकडून जा ना बरे. काय होत नाही, काय नाही होत. तुमचं नियम असं आहे का? 16 किलोमीटरला 20 दिवस द्यायचे आणि 48 किलोमीटरला पण 20 दिवस द्यायचे. भरून देऊ पाणी. नाही भरून तुम्ही कुठे येणार आहे? आम्हाला तुम्ही लेखी द्या. तुम्ही जोपर्यंत आम्हाला आम्ही पाईप देऊ शकत नाही. हे बघा हो साहेब, हे बघा आमच्याकडे एवढेच पाईप आहे, आमच्याकडे एवढेच पाईप आहे. 20 दिवसात पाणी काढायचंय. आम्ही काय करायचं सांगा तुम्ही. तुम्ही आता पोलीस आले ना. राहुरीचे तळे कसे काय बोल राहिले? मग आम्ही आमचेच बोल राहिले भरते ना. मग कशाला काढू राहिले तुम्ही पाईप? कशाला काढू राहिले साहेब? 3 वेळेला साहेब हे होणार नाही. पैसे नाही तसे राहणार. तुम्ही आमच्या अन्यायच करता. तुम्ही देत कसले आम्ही एवढे पण जलसमाधी घ्यायला राहते. आम्ही तुमच्या समोर जलसमाधी घ्यायला राहतो. आम्ही तयारी. 24 तास संगमनेर. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.